येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील फुले मार्केट, दूध बाजार, भद्रकाली, धान्य मार्केट, कानडे मारुती लेन, मेन रोड या परिसरात अतिक्रमण हटावची धडक कारवाई करण्यात आली आहे। या ठिकाणी टपरीधारक आणि दुकानदारांना सूचना देऊन देखील अतिक्रमण काढण्यात आलं नसल्यानं आज अतिक्रमण हटवण्यात आलं, अशी माहिती महानगरपालिका उपायुक्त मयूर पाटील यांनी दिली आहे। नाशिक महापालिकेतर्फे आपण अतिक्रमणचा मोठा ड्राईव्ह तर चालू केलेलाच आहे। त्याचाच एक भाग म्हणून माननीय आयुक्त करंजकर साहेब तसेच अतिरिक्त आयुक्त स्मिता जगडे मॅडम यांच्या सूचनेनुसार मी मनपा उपायुक्त मयूर पाटील तसेच आमची पूर्ण टीम, विभागीय अधिकारी, पश्चिमचे तुषार आयर साहेब आणि पूर्वचे राजाराम जाधव साहेब यांच्या अंडर आम्ही पूर्ण टीम घेऊन आता इथे मेन रोड कार पिंजून काढलेला आहे। त्यांना सूचनाही दिल्या। हॉकर जरी काही असले तरी त्यांनी शिस्तीत राहिलं तरच त्यांचा विचार केला जाणार आहे। अनधिकृत कुठेही रस्त्यावर जर फेरीवाले बसले त्यांच्यावर कारवाई चालूच आहे। पुढचा एक भाग म्हणून काल आम्ही भद्रकाली एरिया, दूध बाजार, महात्मा फुले मंडई इथे पण येऊन गेलो आणि तिथे सुद्धा सूचना केल्या, परंतु बऱ्याच वेळा सूचना देऊन ऐकत नाही, मग त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलावा लागतो। म्हणून आज आम्ही काही ठिकाणी कारवाया केल्या आणि सगळ्यांना स्वच्छता पाळायची सूचना। या उपरी आमचं असं म्हणणं राहील, ज्या आस्थापना त्यांच्या खूप कचरा रस्त्यावरही फेकताय त्यांना आपण जागेवर 10,000 रुपये दंडसुद्धा करणार आहोत। आणि लोकसुद्धा, नागरिक जे इथे दूध आपले जे फिश मार्केट आहे महात्मा फुलेचे, महात्मा फुले फिश मंडई आपली जी आहे मंडई, त्याच्या बाजूला जे मछली मार्केट आहे तिथे आपण बघतोय लोक बाहेरचे येऊन तिथे उकिरडा फेकून जात आहे। नागरिकांचं आरोग्य, तिथे शाळासुद्धा आहे, शाळेच्या बाजूला सुद्धा अतिशय चिंताजनक अशी परिस्थिती आहे। दरम्यान या अतिक्रमण कारवाईत गरिबांचा विचार व्हावा, तसेच मेन रोडवर दुतर्फा अतिक्रमण असून देखील कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला। जिथे खरोखर रोड मोठा आहे तिथे कोणतेही अतिक्रमण नसताना सुद्धा त्यांनी जे रोडवरून अतिक्रमण काढायचं चाललंय, गरीब लोकांचं नुकसान चाललंय, त्याचा विचार व्हावा। आणि खास करून मेन रोडवर कित्येक वर्षापासून दुतर्फा म्हणजे की पब्लिकला चालता येत नाही एवढं अतिक्रमण होतं, तिथे कोणत्याही प्रकारची कारवाईला म्हणावा असं त्यांचा काही जोर दिसत नाहीये। म्हणजे फक्त जिथं रोड मोठा आहे, आज भद्रकाली इथे कोणत्याही प्रकारचे ट्रॅफिकला त्रास होत नाही, परंतु तरीही भद्रकालीमध्ये हा जो त्यांनी प्रयत्न केला आहे तो आम्हाला योग्य वाटत नाही। या अतिक्रमण कारवाईला नागरिक तसेच व्यावसायिकांच्या वतीने केवळ ठराविक ठिकाणीच कारवाई करून काही दुकानदारांनाच शह दिला जात असल्याचं बोललं जात आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदार।